नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रभाग क्रमांक 4 मधील बरगाली नगर परिसरात नाना नानी पार्क, प्ले ग्राउंड व जॉगिंग ट्रॅकसाठी निधी मंजुरीची मागणी. प्रभाग क्रमांक 4 मधील बरगाली नगर परिसरातील नागरिकांनी मुलांसाठी सुरक्षित खेळाची जागा आणि ज्येष्ठांसाठी आरोग्यदायी व्यायाम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची मागणी पुढे केली आहे. संजय वांडारे या ठिकाणी सर्वे नंबर 100 जुना /52 नवीन मधील सुमारे 22 गुंठे राखीव खुल्या जागेवर नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिम उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी विनंती विधान परिषद सदस्य इद्रिस इलियास नायकवडी यांना करण्यात आली आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि उपयुक्त खुल्या जागेची नितांत गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुलांच्या खेळासाठी योग्य मैदान नसल्याने त्यांना रस्त्यावर खेळावं लागतं, तर ज्येष्ठांसाठी सकस चालण्याची आणि व्यायामाची सुविधा अभावाने आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 25 लाख रुपयांचा निधी आवश्यक असून निधी मंजूर झाल्यास परिसराचा शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यदायी विकास मोठ्या प्रमाणात साधला जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. मी सुमित अरुण कांबळे, इच्छुक उमेदवार, प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण गट. परवा दिवशी आम्ही जे एक संध्याकाळी दिनांक 9/12/2025 एक जनसंवाद मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याच्या दरम्यान आम्हाला नागरिकांच्या कडून अशी एक मागणी आली होती की लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क तथा वयोवृद्ध लोकांसाठी नाना नानी पार्क व जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम असं काहीतरी आपल्या भागात नाही आहे. आजपर्यंत आपला वार्ड एवढा मोठा असून आपल्या भागात ती सोयच नाही आहे. आपली मुलं कुठं खेळणार, कोणतं ग्राउंड वापरणार? त्यासाठी मी त्यांना एक शब्द दिला होता की त्या दिवशी की मी या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरच हा विषय मी पुढेपर्यंत घेऊन जाईन. तरी आज दुसऱ्याच दिवशी 2च दिवस झाले, आज तारीख आहे 11. 2 दिवसात मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून मागं लागलो व आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी साहेब यांचे चिरंजीव अत्तर नायकवडी साहेब यांची भेट घेतली. अत्तर नायकवडी साहेब ही आता जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. त्यांच्यामार्फत या कामाचा पाठपुरावा करून ही मागणीचं पत्र, एक निवेदन त्यांना मी आज दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला त्या आमच्या मागणीचं निवेदनाचं साठी त्यांच्याकडून आम्हाला होकार पण आलेला आहे. त्यांनी ती आमची मागणी मंजूर केलेली आहे आणि येत्या मार्च महिन्यापासून ते काम पूर्णवृत्त सुरुवात होईल असं आम्हाला एक आश्वासन सुद्धा त्यांच्याकडून भेटलेलं आहे. तरी आम्हाला लोकांसाठी एकच म्हणायचं आहे की जे काही कामं असेल ते आज जसे आत्ता सांगत आलं तसे इथनं पुढे बी आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचं काम मार्गी लावायचं 100% प्रयत्न हे आमच्याकडून इथून पुढे होत राहील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.